रायगडच्या महायुतीमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदावरून कुठेतरी तिढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आणि त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर भरतशेठ गोगावले जे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत। ज्या पद्धतीनं रायगडच्या आता पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली आहे तर तुमची भूमिका काय असणार आहे? मुख्यमंत्र्यांशी तुमची काय बोलणं झालंय का किंवा उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय? जी स्थगिती दिलेली आहे ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्या मंडळींनी दिलेली आहे। जो निर्णय घेतील तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। पण ज्या पद्धतीनं तुमचं वक्तव्य आलं होतं त्यानंतर आता शरद पवार किंवा अजित पवार गटाकडून सांगितलं जातं की अशा पद्धतीची वक्तव्य करणं योग्य नाहीये, कारण की महायुतीमध्ये कोणीही अशा पद्धतीनं जो धर्म आहे आघाडी धर्म तो पालन करावा। तर त्याला तुम्ही पहिला स्वतः पालन करा मग दुसऱ्याला शिकवा, कारण दुसऱ्याची घरं उद्ध्वस्त करत असताना जेव्हा आपलं होतं त्यावेळेला कसं वाटतं? जेव्हा आम्हाला 3 आमदारांना ज्यावेळेला पाडायचा प्रयत्न केला त्यावेळेला तुम्हाला मजा वाटली आणि तुमच्या पदाला आता स्थगिती दिली तेव्हा तुम्हाला दुःख वाटतंय? वा रे वा, शिवाजी महाराजांच्या मावळ्या होतो आम्ही, कच्च्या गुरुजी काही चिळे नाहीत आम्ही म्हणून। पण तुमचे म्हणजे विधानसभेमध्ये महायुतीच्या तिथल्या पक्षाने तुमचे आमदार पाडायचा प्रयत्न केला? जनता सांगेल तुम्हाला, जनतेला विचारा आमच्या तिथल्या किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारा त्यांच्या नेत्यांचे काय आदेश होते ते काय, आणि म्हणून करता हा सगळं रामायण महाभारत घडलेलं आहे। कारण त्या तटकरे कंपनीला कोणाचंही वर्चस्व खपत नाही आहे। त्याने आत्तापर्यंत एकालाही कोणाला जरी पुढे जाऊ दिलं असलं तर पाहावं त्यांनी, फक्त आम्हीच आणि आम्हीच, आणि म्हणून करता हे सगळं घडलेलं आहे। आमचं त्याबद्दल नाही, ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एक पण सीट त्यांची आली नव्हती त्यावेळेला एकमेव रायगडची सीट आणून देण्यासाठी आम्ही लोकांनी रक्ताचं पाणी केलंय। जर रविशेठ पाटील, महेंद्रशेठ दळवी आणि भरतशेठ गोगावले हे जर त्यावेळेला जर ठाम उभे राहिले नसते तर ती एक पण सीट त्यांना मिळाली नसती, त्याची तर आठवण ठेवायला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। पण आता जी स्थगिती झाली, आता मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोलणार आहात, तुमचे कार्यकर्ते आले, शक्ती प्रदर्शन करायचा प्रयत्न करतात, तुम्हाला अजूनही अपेक्षा आहे की शक्ती प्रदर्शन कोणाकडे करणार? आमच्याच नेत्यांकडे आम्ही शक्ती प्रदर्शन करणार का? आमच्या नेत्यांचे आभार मानायला लोक आलेले आहेत की त्यांनी ज्या आमच्या जनतेचा जो आवाज होता तो ऐकला आणि त्याला स्थगिती मिळवून दिली मुख्यमंत्र्यांकडनं, त्यामुळे ते आभार मानायला आले। शक्ती प्रदर्शनचा काय प्रश्न आहे का? त्या पदावरतीच काय आम्ही काय अवलंबून आहोत काय की ते पद मिळालं तरच भरतशेठचं घर चालणार आहे किंवा पक्ष चालणार आहे? आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर ठाम आहोत, काल होतो, आज आहोत आणि उद्या पण आहोत। आम्ही बाळासाहेबांचे पायिक आहोत। तुम्ही एकनाथ शिंदेना भेटायला जाणार आहे? नाही, आमचे एवढे लोक गेलेले आहेत, आमचे 2 आमदार पण गेलेले आहेत आणि सगळे लोक गेले। जर साहेबांनी मला निरोप दिला तर मी पण जाईल। पण आता यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस रायगडचं पालकमंत्रीपद मागच्या काळामध्ये होतं त्यावेळेस राष्ट्रवादीला देण्यात आलं होतं, आता तुमची अपेक्षा आहे आणि तुम्ही ठाम आहेत की तुम्हाला मिळावं? मागच्या वेळेला पालकमंत्रीपद आमच्याकडे होतं उदय सामंतच्यावर आणि ते आमच्याकडे पाहिजे होतं। आता कारण की तटकरे यांच्या कुटुंबाकडून सांगितलं जातंय की याच्या संदर्भात कुठेही महायुतीला तडा येऊ देऊ नये अशा पद्धतीची भूमिका घ्यायला पाहिजे, सामोपचाराने हा प्रश्न सोडवावा। त्यांनी जर सोडवलं तर आमची सोडवायची तयारी आहे। ते जर त्याप्रमाणे बसले आणि आम्ही त्या 3 नेत्यांकडे सोपवलेलं आहे, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आणि त्यांनी बसून तो सोडवावा, त्यात काय प्रश्न आहे? 26 जानेवारीचं झेंडावंदन पर्यंत तरी आदित्य तटकरे यांच्या हस्ते होणार आहे। होऊ दे ना, त्याबद्दल आम्ही काय बोललो का? झेंडावंदन हा कोणाच्या नाही कोणाची तरी हस्ते होणं गरजेचं आहे आणि तो मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे। पण तटकरे कुटुंबीय ज्या पद्धतीनं रायगडमध्ये आहे त्यामुळे शिंदे गटाचे किंवा तुमच्या शिवसेनेच्या लोकांच्या कार्यकर्त्यांची वेगळी भावना आहे असं म्हणणं होय? आम्ही खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत आमच्या मनात काही द्विधाभाव नव्हता। आम्ही काम केलं ना, काम नुसतं केलं नाही, तन मन धन सगळ्यासहित काम केलं, रक्ताचं पाणी केलंय। आणि जेव्हा आमच्यावरती प्रसंग आला तेव्हा तुम्ही सांगायचं की यांचं काम करू नका, मग हे कुठपर्यंत योग्य आहे? म्हणून आम्ही चुकीचं बोलणार नाही, कारण आम्हाला ते जमत पण नाही, आणि आम्ही चुकीचं जेव्हा बोलू तेव्हा आम्ही 4 पावलं मागे सरकू आणि माफी मागू, पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत आम्ही वाकत नाही। शेवटचा प्रश्न, 3 नेत्यांनी जर ठरवलं आणि ती जागा जर समजा पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे गेलं तर तुम्हाला मान्य असेल? हा काय तुझा प्रश्न झाला विचारणं? त्याच्यासाठी आता जो काय एवढा अट्टास केलाय तू त्यासाठी केलाय, बस। जय जय महाराष्ट्र।
रायगड जे आहे ज्या पद्धतीनं रायगडचं पालकमंत्री पदासाठी तिन्ही नेते घेतील, पण ज्या पद्धतीचं तटकरे आणि त्यांच्या कुटुंबियांकडून जी वागणूक मिळून जाते त्याच्याबद्दलचा आक्षेप कुठेतरी भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा राकेशसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.